बाळासाहेबांनी तर मला घरी बोलून माझा हात पकडला होता आणि मला म्हणे रवी मला तू सोबत पाहिजे. म्हटलं साहेब मी सोबतच आहे. तर मला त्यांनी मी सोबत म्हटलं तर मग असा सोबत नाही पाहिजे, महाराष्ट्रासाठी तू मला सोबत पाहिजे. तेव्हा मी बाळासाहेब म्हणजे आमच्या अजूनही हृदयात आहे. मी फार त्यांना म्हणजे राजकारणामध्ये खूप कमी लोक आहे ज्यांचा हे हृदयात राहतात. त्यापैकी एक व्यक्ती बाळासाहेब आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं ते नेहमी हृदयात आहे. त्यांचं भाषण ऐकायला मी लहानपणी सायन्स स्कूल मैदानावर जेव्हा आमच्या अमरावतीला भाषण होत होते तर आम्ही भिंतीच्या बाहेर उभं राहून म्हणजे ग्राउंड फुल झाल्यानंतर बाहेर उभं राहून त्यांचं फक्त भाषण ऐकत होतो मी की हा असा व्यक्ती आहे, एवढं प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या भाषणासाठी ग्राउंड तर फुल होते पण ग्राउंडच्या बाहेरसुद्धा उभे राहून लोक भाषण आहेत. त्यापैकी एक कार्यकर्ता मी होतो की बाळासाहेबांचा तेव्हापासून आदर करतो. जेव्हा मला राजकारणाचं ABCD समजत नव्हतं पण हिंदुत्वाचा एक नेता आहे जो स्वच्छ आणि रोखठोक बोलतो असा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सुद्धा मला म्हटलं होतं शिवसेनेमध्ये या